प्रेक्षकांनो, ठिपक्याच्या रांगोळीमध्ये गणेश उत्सवाची तयारी खूप छान दाखवली. आता 2-2 गणपती आलेत. कुठला गणपती करायचा, म्हणजे स्थापना कुठल्या गणपतीची करायची हा प्रश्न पडलाय. दादा काका म्हणतात दोन्हीही गणपती आलेत, त्यामुळे स्थापना दोन्ही गणपतीची होणार. शशांक म्हणतो हो दादा, काही हरकत नाहीये. विठू दादा म्हणतोय तशी गणपती बाप्पाचीच इच्छा आहे. दादा काका म्हणतात बघ ना अपूर्वा, काल यांचा फोन काय आला, तू गणपती काय केलास चॉकलेटचा, आणि हा पण गणपती आला, म्हणजे कदाचित बाप्पाचीच इच्छा होती तुझ्या हातून गणपती तयार करून घ्यायची आणि आपण दोन्हीही गणपतीची स्थापना करूयात. शशांकलाही ते पटलंय. सुवाई म्हणतात तसंही आपल्याकडे 2-2 बाळं येणार आहेत, मग 2 गणपती बाप्पा आले तर काय हरकत आहे. शशांक म्हणतो आम्हीही लहानपणी चिकण मातीचे गणपती करायचो ना, तर दादा त्याही गणपतीची स्थापना करायचे. तर आता ह्यांनी सगळ्यांचं एकमत घेऊन दोन्ही गणपतीची स्थापना केली आणि गणपती बाप्पा मोरया म्हणून गणपतीचं स्वागत केलं आहे. सुवाईंनी ऑक्शन पण केलं आहे. माईंनी आणि पन्ना काकूंनी सुरेख मोदक केलेले आहेत उकडीचे. आता अप्पूबाई तिथेच बसलेले असतात. माई ज्याची त्याची कामं ज्याच्या त्याला वाटून देतात आणि त्यांना वरणाला फोडणी द्यायला सांगितलेली असते आणि मानसीला अळूवड्या करायच्या सांगितलेल्या असतात, पण मानसीला आणि सुमीला मोदकच करायचे असतात. त्या दोघी तिथेच थांबलेल्या आहेत. आता अप्पूबाईला पण मोदक करायचे आहेत, पण तिला काही ती पारी जमेना. माई म्हणतात अगं अप्पू राहू दे बाळा, तुला जमत नसेल तर तू दे सोडून. अप्पू ऐकते का, नाही नाही माई मला जमेल, मी शिकेल. आणि आता अप्पू ते मोदक करायला घेते, पण तिला काही जमेना. या सगळ्याजणी तिच्याकडेच बघत असतात. प्राची शेवटी विचार करते अगं अप्पू एक काम करू आपण, चल बाहेर जाऊयात. दादा काका पूजा करताय ना, त्यांना काही हवं नको ते बघूयात, चल तू माझ्यासोबत बाहेर. अप्पू म्हणते नाही प्राची नाही, मी एक तरी मोदक करणारच बघ. आणि आता अप्पू विचार करते की एक तरी मोदक करायचा म्हणजे करायचाच. शेवटी आता पन्ना काकू तिचा मोदक तयार करताना म्हणतात अगं अप्पू तुझी गाठोडी छान जमतीये हं. अप्पूला जरा म्हणजे कसं तरी होतंय, पण ती खूप छान प्रयत्न करते आणि तिला काहीच जमेना. शेवटी माई म्हणतात हे बघ अप्पू, असं हे हातात धरायचं आणि अशा याच्या बारीक कळ्या काढायच्या. आता अप्पू म्हणते माई असं ना. माई म्हणतात हां असं वाटीसारखं. अप्पूला ती पारी आता जमली आहे. पन्ना काकू म्हणते कळ्या काढणं म्हणजे कला असते बरं का, आणि वर्षभराच्या बऱ्याच सरावानंतर हे शिकता येतं, असं लगेच नाही जमत ते, पण तू प्रयत्न कर. आता अप्पूने माईने सांगितल्याप्रमाणे असं छान छान मोदक तयार केला आहे आणि फायनली सगळ्यांना तो आवडला आहे. मानसी म्हणते जमला बाई अप्पू, छान केला असं मोदक. पन्ना काकू म्हणते हो खरंच छान जमलाय. अप्पू म्हणते ए पन्ना काकू, तू माझ्या आधीच्या मोदकाला गाठोडी म्हणली नसतीस ना, तर हा इतका छान मोदक मला करताच नसता आला. आता पन्ना काकू म्हणते हो ते तर आहेच. माई म्हणते कधी कधी असं बोललं ना तर चालतं. आता यांनी छान उकडीचे मोदक बनवलेत आणि त्यात एक करंजीसुद्धा बनवली आहे. आता ह्यांनी दादा काकांनी सुद्धा इकडे छान गणेशोत्सवाची स्थापना केली आहे, प्राणप्रतिष्ठासुद्धा झाली आहे. आता हे ज्यांनी गणपती आणलाय ते दादा म्हणतात तुमचा हा चॉकलेटचा गणपती खूप सुरेख आहे हां. दादा काका म्हणतात हो माझ्या सुनेने केला आहे. ते म्हणतात खरंच हुशारच आहे तुमची सून, पण दादा आता आम्ही निघतो, आम्हाला बराच उशीर झाला आहे. आणि त्यांनी दादा काकाचा निरोप घेतला आहे. आता हे जे मोदक आहेत ते सगळे बघून अप्पू म्हणते ए माई, इतके सगळे तू मोदक केलेस आणि एकच करंजी का केलीस. आणि कुकीला मात्र मोदक बघून तोंडाला पाणी सुटले आहेत आणि माझ्यासुद्धा खूप छान मोदक केलेत त्यांनी. आता अप्पूने जो प्रश्न केला आहे त्यावर सुवाईंनी सुरेख उत्तर दिले. सुवाई म्हणतात अगं अप्पू इतके सगळे मोदक आणि त्यांची एक बहीण नको का, तर ती बहीण म्हणजे ही करंजी. अप्पू दादा काकाला म्हणते दादा काका यावर्षी मी पण मोदक केलेत बरं का आणि मला जमले सुद्धा. दादा काका म्हणतात तू मनापासनं केलेस ना, मग झालं तर बाप्पाला पावणारच. अप्पू म्हणते ए सुवाई ही करंजी कशासाठी. सुवाई म्हणतात अगं आता आपण हे एवढे सगळे मोदक केले म्हणून ही करंजी म्हणजे त्यांची बहीण. मिरग्या आणि सिद्ध लाडू करतात. सिद्ध लाडू कशासाठी असतो, तर आपण मोदक करायचं जे कार्य हाती घेतलंय ना ते सिद्धीला गेलं म्हणून. दादा काका म्हणतात कळलं का आता, चला तर मग नैवेद्य दाखवूयात बाप्पाला. आणि आता तिथे नैवेद्य वगैरे दाखवला जातोय आणि मग त्यांनी आरती दाखवली आहे प्रेक्षकांनो, त्यामुळे आपला रिव्ह्यू ना जरा छोटा झाला आहे. आता प्रत्येक जोड्याच्या हातनं आरती झाली आहे. शशांक, अप्पू, अमेय, मानसी, कुकी आणि पन्ना काकू सगळ्यांनीच आरती केली आहे. आणि आता आरती झाल्यानंतर कुकी प्रसादाची वाट बघत असतो. कुकी म्हणत असतो दे ना अप्पू मला प्रसाद. अप्पू म्हणते तुला प्रसाद हवाय का. कुकी म्हणतो अगं असं काय करते, वर्षभर मी गणपती
बाप्पाची वाट बघत असतो ह्या क्षणासाठी, पण अप्पू मात्र त्याला डायबिटीज आहे म्हणून एकच तुकडा देते. आता कुकी म्हणतो, ए माई ये नाइंसाफी आहे, असं का करताय तुम्ही. आता अप्पू म्हणते, मग तो पण मिळणार नाही हा तुला कुकी. कुकी म्हणतो, मी आता उपोषण करणार आहे या विरुद्ध, आणि त्याने जो तुकडा आहे तो पण पटकन खाऊन टाकलाय. कारण अप्पू म्हणते, हा पण वापस गेला कुकी मी. बिचारा कुकीवर जरा जास्तीच अन्याय होतोय प्रेक्षकांनो, पण काय करणार, त्याची तब्येतही महत्त्वाची आहे ना. आता हे सगळेजण तिथे ओसरीत बसलेले आहेत. दादा काका म्हणतात, ए पोरांनो, आज चंद्राकडे बघू नका हं. अप्पू म्हणते, असं का. आता सुवाई म्हणतात, अगं बाळा, आज चंद्राकडे बघितलं ना तर चोरीचा आळ येत असतो आपल्यावर. अप्पू म्हणते, हो का गं सुवाई, हे खरं आहे. सुवाई म्हणतात, हो त्याची एक गोष्ट पण आहे. अप्पू म्हणते, ए सांग ना मला सुवाई मग गोष्ट. ए नाही तुला सांगायलाच हवी. अप्पू आता गोष्टीसाठी मागे लागते आणि हे सगळेजण तिथे छान बसलेत आणि सुवाईनी छान गोष्ट सांगितली आहे. तर एकदा गणपती बाप्पासाठी त्याच्या आईने म्हणजे पार्वतीने खूप सारे मोदक केलेले असतात आणि गणपती बाप्पाला इच्छा असते ना, म्हणून त्यांनी केलेले असतात मोदक. मग गणपती बाप्पा ते मोदक खायला येतो आणि 1 नाही 2 नाही 3 नाही खूप सारे मोदक खातो. आणि झालं काय, मोदक खाऊन आपले गणपती बाप्पा टुम्म फुगले. पण नंतर त्यांना बाहेर जायची इच्छा होते म्हणून त्यांचं वाहन ते बोलवतात. वाहन कोण, तर उंदीर मामा. आता झालं काय की गणपती बाप्पाने खूप सारे मोदक खाल्ल्यामुळे ते भारी झाले होते आणि आपले उंदीर मामा चालता चालता अडकले आणि गणपती बाप्पा धुपकून खाली पडले. आणि मग चंद्र हसला त्यांच्यावर आणि गणपती बाप्पाने चंद्राला हसताना बघितलं आणि त्याला श्राप दिला की तुझ्याकडे आजच्या दिवशी जो बघेल त्याच्यावर चोरीचा आळ येईल. आणि तो दिवस म्हणजे गणेश चतुर्थीचा. अप्पू म्हणते, मग चंद्राने सॉरी म्हटलं की नाही बाप्पांना. सुवाई म्हणतात, मग तुझ्यासारखं सॉरी म्हणत होता तो. गंमत केली सुवाईंनी. आणि मग त्याला उशाप मिळाला. बाप्पा चंद्राला म्हणाले की दर संकष्टी चतुर्थीला जो कोणी तुझं दर्शन घेऊन माझा उपवास सोडेल त्यालाच संकष्ट चतुर्थीचं फळ मिळेल. आणि अशा प्रकारे सगळेच जण चतुर्थीच्या दिवशी म्हणजे संकष्टीला चंद्राचं तोंड बघतात आणि मग उपवास सोडतात. सुमी म्हणते, हो आपली माई पण तसंच करते आणि पन्ना काकू आणि आई सुद्धा. अप्पू म्हणते, मला ही गोष्ट फार आवडली हं, मस्त होती. ए सुवाई, पण तू ना रोज मला गोष्ट सांगायची अशीच, तेही देवाची हं. आता सुवाई म्हणतात, बरं सांगेल हं, उद्या मी तुला कालिया मर्दनाची गोष्ट सांगेल. आता कुकी म्हणतो, जसा चंद्राला उशाप मिळाला तसा मला द्या ना रे. अरे मला सुद्धा गोड खायचंय. सगळेजण कुकीला हसताय बिचाराला. अप्पू म्हणते, देते वत्सा, तुला सुद्धा उशाप देते. तू की नाही छान प्राणायाम कर, योगा कर, व्यायाम कर, तुझं वजन कमी कर, मग मी तुला भरपूर साखर खायला देईल. आणि अप्पूने कुकीला उशाप दिलाय. छान गमती जमती सुरू आहेत कानेटकरांच्या. तर आता सगळेजण जेवायला बसलेत. कुकी मात्र बाजूला रागाने उभा आहे आणि हे सगळे आधी श्लोक म्हणतात हं प्रेक्षकांनो, वदनी कवल घेता आणि मग जेवायला सुरुवात करतात. अप्पू आणि शशांक म्हणतात, दादा काका नाही बसले का जेवायला. माई म्हणतात, मी मगाशीच त्यांना वाढून दिलं. दोघं जण शतपावली करायला गेले असतील, विठू भाऊजी आणि हे, आणि मग थोडी वामकुक्षी घेतील. आता ही अप्पू म्हणते, अगं माई काहीतरीच काय, दादा काका फेऱ्या मारत होता अंगणात आणि मग झोपला सुद्धा. माई हसायला लागतात. शशांक म्हणतो, अगं अपूर्वा, माई तेच बोलतीये, फक्त तिचं मराठी ना उच्च दर्जाचं आहे एवढं. कुकी आता कोपऱ्यात जाऊन बसलाय त्यामुळे सगळेच जण त्याला म्हणताय, काय कुकी जेवायचं नाही का. शशांक त्याला आवाज देत असतो. अप्पू म्हणते, कसा जेवणार तो आता उपोषणाला बसणार आहे ना. आणि आता कुकी काही कोणाशी बोलत नाहीये आणि हे सगळेजण त्याला आवाज देत आहे, ए कुकी चल ना जेवायला. पण कुकी काही यांच्याकडे बघेना. प्रेक्षकांनो, छान नाही फॅमिली एंटरटेनमेंट दाखवलाय त्यांनी, बघण्यासारखा आहे आजचा रिव्ह्यू. ते आरती वगैरे झाली ना त्यामुळे रिव्ह्यू जरा छोटा झालाय. आणि अप्पूचं मोदक तयार करणं, तर प्रेक्षकांनो छानच होता रिव्ह्यू आजचा. नक्की तुम्हाला आवडल्यास लाईक करायला विसरू नका हं. आणि आता पुढे आपण बघतोय की शशांक चंद्राचे फोटो काढत असतो. प्राची येऊन त्याला हटकते आणि म्हणते, तुला सांगितलं ना दादा काकांनी चंद्र बघायचा नसतो, आज चोरीचा आळ येतो. शशांक म्हणतो, अगं प्राची, त्या सगळ्या जुन्या गोष्टी झाल्या, आता असं काही नसतं. आणि तेवढ्यात पोलीस आलेत प्रेक्षकांनो दारात. शशांकला पोलीस स्टेशनला बोलवत आहे. मला असं वाटतं नेत्राची काही भानगड तर नसेल ना प्रेक्षकांनो, म्हणजे आय गेस असं काही दाखवलं नाहीये त्यांनी. काय वाटतंय, तुमचा अंदाज मला नक्की कळवा. आणि अजून सुद्धा खूप साऱ्या प्रेक्षकांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलेत अजून. प्लीज प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज प्रेमाची गोष्ट नक्की एन्जॉय करा. धन्यवाद.